डॅडींकडे राहत होतीस ना तेव्हा आम्हीच त्यांना बोलवून घेतलं. त्यांनीच सांगितलं आम्हाला सगळे. म्हणजे तेजूच्या पोटात दुखत होतं ते मी तिकडे राहावं म्हणून होतं तर. तेजू छान अभिनय करतेस हा. म्हणजे तुम्हाला हे सगळं इथे करता यावं म्हणून मला तिथे 3 दिवस पाठवलं तुम्ही. वहिनी सॉरी वहिनी, दादा जर मला काय म्हटलं ना तर त्याला मी नाही म्हणू शकत नाही, म्हणून मी अशी वागले. घे दादा, अक्का सगळं तुझ्यावर टाकून मोकळी झाली बघ. नाही पण तेजू खरंच मनापासून थँक्यू. वा वा, लय बरं वाटलं, लय बरं वाटलं. या घरातल्या एकमेकांवरचं प्रेम बघून आमचं ऊर भरून आलं बघ. जावई बापू, तुमच्या घरातला आनंद असाच राहू द्या. हा असाच राहू द्या. आणि हा उद्या तिकडच्या घरी पूजा आहे. हा सगळ्यांनी यायचं बरं का. पूजा अशी अचानक? नाही अचानक नाही, करायचं डोक्यात होतच म्हटलं लगेच घालून टाकूया. आणि हो, तुझा इथं जर पेशंटची रांग असेल तर यायचं नाही. आपलं काम महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. दवाखाना बंद ठेवायचा नाही. आम्ही तुमच्यासाठी प्रसाद पाठवून देऊ. बरं का, उद्याची पूजा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी. आमच्या लेकीच्या हातून लोकांची भरभरून सेवा व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करू. बरं दादा वहिनी, तुम्ही प्रवासात लय कंटाळून आला असेल ना, आपण आता जेवण घेऊया का? आजच्या स्पेशल दिवसासाठी मी वहिनीसाठी स्पेशल स्वयंपाक केलाय. चला. 1 नंबर राजू. पटकन वाढायला घेऊ. ए धरे, अगं आम्ही सगळी त्यासाठी थांबलोय की. अगं राजूच्या आजचा स्वयंपाक म्हणजे स्वर्गच की. हा मी तर ना सुट्टीत देत नसतो. ए बाबा, तू नको धनू बरोबर कॉम्पिटिशन करू. धनू खाईल बाका बाका आणि तू करून खाशील, मग आई ग करत डबा घेऊन पळशील. वहिनींचा पहिला पेशंट तूच होशील. आणि त्याची फी बी घेता यायची नाही. पहिलाच पेशंट ठोकत्या.